बाय कर दीदीला. बाय. गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आज आहे बुधवार. आज एंजलचा पेपर आहे. फ्रायडेला मे बी तिचे पेपर संपतील. हां, सॅटर्डे संडे सुट्टी असेल. फ्रायडेला लास्ट डे. आज पण आहे तिचा पेपर. सकाळी सगळं आवरून गेली ती ट्युशनला. आणि पाण्याचा एवढा गोंधळ. काल आमच्या इथे पाणी नाही आलं, त्याच्यामुळे सकाळी जसं पाणी आलं ना तसं फटाफट नॉनस्टॉप कामाला लागलेली मी. कपडे, भांडी, लादी वगैरे सगळं झालं. मिश्काला झोपवलं मी आंघोळ वगैरे करून. तिला सकाळी थोडा ताप आलेला, परत औषध देऊन आता नॉर्मल आहे. परत तिला मग औषध देऊन झोपून गेलेली आहे ती. राहिले माझं फक्त जेवण. आंघोळ वगैरे झाली आणि पूजा करायची. आज म्हटलं सर्व साफ करून घेते आणि मग जेवण करायचं आहे मला. आज चपाती नाही बनवत. आज विचार केला नुसती खिचडी बनवूयात, कारण 11 वाजत आलेले आणि भाजीला काही नाही आहे. भाजीला मला आणायला जावं लागेल. मच्छी आणि सुकट आहे. आणि मग पप्पा आणि माझ्यासाठी मग ते बनवलं तर मग एंजल आणि तिच्या पप्पाला मला वेगळं काहीतरी बनवावं लागेल. त्याच्यापेक्षा मग ते रात्री बनवूयात काहीतरी नॉनव्हेज. आता मी बघते, खिचडी बनवते आणि पटकन लागते कामाला, कारण आता एंजल येईल 11:30ला, मग जाईल स्कूलला. तर चला मग आता मिश्का झोपलेली. फटाफटावरती पहिलं करते देवपूजा आणि त्याच्यानंतर बाकी आवरून घेते. मग भेटते तुम्हाला परत. कस्टर्ड फ्रूट ही माझ्याकडे होती. कस्टर्ड पावडर थोड्याशा दुधामध्ये मी मिक्स केलेली आहे. आणि माझ्याकडे फ्रूट 2च होते, एक ॲपल आणि स्ट्रॉबेरी, जी काल आणलेली ती. काल रात्री मिल्कशेक केला ह्यांनी स्ट्रॉबेरीचा आणि थोडीशी आहे. तर मी आता ते पावडर हे करते, कस्टर्ड फ्रूट करते. इकडे मिश्का उठलेली आहे आणि तिला टेबलवर उभं राहायचं होतं, ती उभी राहिलेली आहे. माझी खिचडी वगैरे झालेली आहे. तर म्हटलं आता थंड होईल थोडं फ्रीजमध्ये ठेवल्यावरती, तर बनवून ठेवते. इथे मी पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये आता मी दूध टाकते. जेवढं आपल्याला हवं तेवढं आपण मिक्स करू शकतो. आणि दूध आता हे बॉईल झालं ना की ह्याच्यामध्ये साखर
आपल्याला केवढं गोड हवंय त्यानुसार आणि मग ही पावडर टाकून थोडंसं फ्रीझरमध्ये ठेवायचं थंड. चला हे बॉईल होते. हा मम्मा तुला हवंय दूध? ठीक आहे. हे बॉईल झाले कारण माझं ऑलरेडी दूध तापवलेलंच होतं, त्याच्यामुळे जास्त वेळ नाही लागला. थांब पिलू. तर त्याच्यामध्ये मी हे ऍड करते, हे कस्टर्ड पावडर मिक्स करून ठेवलेलं दूध. आणि आता हे पूर्ण मी मिक्स करून घेते. मग हे कसं ना घट्ट होत जातं. मिशू आता ह्याच्यामध्ये मी फ्रूट टाकलेले. हे कस्टर्ड पावडर आपण मिक्स करू ना तेवढं हे घट्ट होत जातं. आणि माझं आता हे रेडी झालेलं आहे. त्याच्यामध्ये फ्रूट टाकले. आता याला ना मस्त थंड होऊ देते आणि मग फ्रीझरमध्ये ठेवते आणि मग यायला बरं आहे. चला काय ज्यूस चला इथे रेडी झालेला आहे माझा कस्टर्ड स्ट्रॉबेरी. अरे यार हा प्यायला देते. थांब जरा मला फोटो काढून. हा तुला पण देऊ? थांब देते.